नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वी विज्ञान पाठ दुसरा आरोग्य व रोग. आता आपण या शेवटच्या सेशनमध्ये बघणार आहोत की असंक्रामक रोग म्हणजे काय, म्हणजे जे रोग संक्रमकाद्वारे पसरत नाहीत किंवा संसर्गाने होत नाहीत. अशा कोणकोणत्या आजारांचा आपल्याला प्रादुर्भाव होऊ शकतो हे आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा, असंसर्गजन्य रोग ह्याच्यामध्ये येतो कर्करोग, त्याच्यानंतर मधुमेह आणि हृदयविकार. आता कर्करोग म्हणजे काय? पेशींची अनियंत्रित व अपसामान्य वाढ होऊन दुर्दम्य असा अर्बुद म्हणजेच ज्याला म्हणतात मॅलिग्नंट ट्यूमर तयार होतो आणि त्या माणसाला कॅन्सर झाला असं म्हटलं जातं. आता हे कॅन्सर कशा प्रकारचे असू शकतात? तर कॅन्सर फुफ्फुसाचे असू शकतात, स्तनांचे कॅन्सर, जठराचे किंवा गर्भाशयाचे कॅन्सर, असे विविध प्रकारचे कॅन्सर आपण आज झालेले ऐकतो. आता ह्याची कारणं काय आहेत? तर कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे तोंडाचा कॅन्सर आपल्याला माहीतच आहे, तो तंबाखूच्या सेवनाने होतो. त्याचप्रमाणे अतिमद्यपान किंवा धूम्रपान यामुळे सुद्धा तोंडाचा किंवा फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो. आता अशा प्रकारचे कर्करोग जर होऊ नयेत असं वाटत असेल तर आपल्याला काही आपल्या रोजच्या आहारामध्ये सुधारणा कराव्या लागतील, आपल्या जीवनशैलीमध्ये सुधारणा कराव्या लागतील. आता अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल चायनीज किंवा आपण बर्गर, पिझ्झा या गोष्टी खातो, त्याच्यामुळे सुद्धा आपण कॅन्सरला अप्रत्यक्षपणे आमंत्रण देत असतोच. तर अशा प्रकारच्या फास्ट फूडचं सेवन आपण टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे हा आजार अनुवंशिक सुद्धा आहे. आपल्या आधीच्या जनरेशनमध्ये, आधीच्या पिढीमध्ये कोणाला जर हा आजार झाला असेल तर तो पुढल्या जनरेशनमध्ये होऊ शकतो. म्हणजे नेहमीच होतो असं नाही, परंतु अनुवंशिक आजार सुद्धा आहे. ह्याची लक्षणं काय आहेत बघा. दीर्घकालीन खोकला, गिळताना त्रास होतो किंवा स्तनांचा कॅन्सर झाला असेल तर स्तनात गाठी निर्माण होतात, वजन घटणे हा सुद्धा एक त्याचं लक्षण आहे. आता ह्याचे उपचार कोणते आहेत? तर केमोथेरपी. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की एखाद्याला कॅन्सर झाला असेल तर त्याला केमोथेरपी दिली गेलेली आहे, म्हणजे रसायनाशी संबंधित ही थेरपी आहे. त्याचप्रमाणे लेझर थेरपी किंवा सर्जरी केली जाते आणि अशा प्रकारे आलेली गाठ कापून त्याला ट्रीटमेंट दिली जाते आणि पहिल्या स्टेजमध्ये असलेला कॅन्सर बरा होऊ शकतो, परंतु थर्ड स्टेजमध्ये असलेला कॅन्सर बरा होण्याचे चान्सेस खूपच कमी असतात. याच्यानंतर आपल्या समोर स्क्रीनवर दिसतोय तो म्हणजे मधुमेह, म्हणजेच डायबेटीस. आता भारतामध्ये जवळजवळ 7 कोटी लोकांना मधुमेह झालेला आहे, म्हणजे हे मधुमेहाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. मधुमेह म्हणजे काय? तर आपल्या पॅनक्रियामध्ये म्हणजे स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन नावाचं एक संप्रेरक तयार होतं आणि हे संप्रेरक आपण जे काही खातो, ज्याचं रूपांतर शुगरमध्ये होतं, त्या शुगरला कंट्रोल करण्याचं काम करतं. आता ह्याची रेंज लक्षात घ्या. 70 ते 140 किंवा 70 to 140, कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 140 एवढी शुगर आपल्या शरीरात असेल तर आपण नॉर्मल असतो, म्हणजेच आपल्याला मधुमेह झालेला नसतो. परंतु ह्याच्या पलीकडे जर शुगर असेल तर आपल्याला डायबिटीज झाला असे डॉक्टर सांगतात. म्हणजेच जर डायबिटीज झाला असेल तर त्याला गोळ्या किंवा इन्शुलिन घेऊन त्या शुगरवर कंट्रोल मिळवावा लागतो. आता डायबिटीस होण्याची कारणं म्हणजे काय आहेत बघा. डायबिटीस ताणतणावामुळे होतो, अतिलठ्ठ माणसाला किंवा वजन वाढत असलेल्या माणसाला डायबिटीस होऊ शकतो. त्याचप्रमाणे आता डायबिटीस हा मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. कारण आजकालची जीवनशैली अशी झालेली आहे की आपण एका ठिकाणी बसून काम करतो, आपण कष्टाची कामं करत नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी शेतात राबत असायचा आणि त्याच्यामुळे त्याचा व्यायाम आपोआप होत असायचा आणि त्याच्यामुळे हे आजार जे होते ते त्याला 55 किंवा 60व्या वर्षी व्हायचे. परंतु आता हे आजार होण्याचं प्रमाण अगदी वयाच्या 30व्या वर्षापासून चालू होतात. टाईप 1 आणि टाईप 2 अशा 2 प्रकारचे डायबिटीस असतात. टाईप 1 मध्ये जो डायबिटीस असतो त्याच्यामध्ये इन्शुलिन तयार होत नाही आणि टाईप 2 मधल्या डायबिटीसमध्ये इन्शुलिन तयार होतं, परंतु ते शुगर कंट्रोल करण्याचं काम करत नाही. डॉक्टरच्या सल्ल्याने आहारामध्ये योग्य नियोजन करून किंवा व्यायाम करून आपण त्याला कंट्रोल करू शकतो आणि टॅबलेट्स घेऊन सुद्धा त्याला कंट्रोल करता
येतो. त्याच्यानंतर हृदयविकार, हृदयाच्या स्नायूंना पोषक असे द्रव्य आणि त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि त्याच्यामुळे हृदयावर ताण येतो. हा हृदयावर आलेला ताण नंतर हार्ट अटॅक म्हणून ज्याला ओळखला जातो, त्याच्यामुळे हृदयविकार होऊ शकतो. तर हृदयविकार होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लक्षात घ्या, आपल्या आहारामध्ये मिठाचं जास्त सेवन किंवा आपल्याला असलेले ताणतणाव, त्याच्यानंतर आपली आता काम करण्याची पद्धत, झोप जास्त न येणं किंवा रात्री आपण जास्त वेळ जागून मोबाईलवर किंवा इतर गोष्टी किंवा कामात व्यग्र असतो आणि त्याच्यामुळे झोपेचा अपव्यय होतो आणि म्हणून त्याला हृदयविकार येऊ शकतो. हृदयविकार आलेल्या माणसाला आपल्याला माहित आहे 108 नंबर ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे आणि तिथून आपण त्यांना ॲम्ब्युलन्स बोलून अशा कोणत्याही आजार म्हणजे क्रिटिकल कंडिशनमध्ये असलेल्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतो. पण तत्पूर्वी ज्या माणसाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे त्याच्या छातीवर 100 ते 120 दाब देऊन त्याचा 30 वेळा कमीत कमी प्रेशर देऊन श्वास बाहेर काढायचा असतो आणि हा आपला प्रथम उपचार आहे, हे लक्षात घ्या. तर हार्ट डिसीजेस किंवा डायबेटीस किंवा कॅन्सर हे असंसर्गजन्य रोग आहेत, म्हणजे कोणत्याही संक्रमकाशिवाय किंवा कोणत्याही संसर्गाशिवाय हे रोग होऊ शकतात. हे आजार झालेल्या माणसाला स्पर्श केला किंवा त्याच्याबरोबर आपण बोललो तर हे आजार आपल्यामध्ये येत नाहीत, कारण हे व्हायरल आजार नाही आहेत. बघा, हृदयविकारामध्ये कशा प्रकारची थेरपी यूज केली जाते? एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी, म्हणजे ज्याच्यातून आपल्या हार्टमध्ये जी रक्तवाहिनी जाते त्याच्यामध्ये किती ब्लॉकेजेस आहेत ते बघून त्याच्यावर स्टेंट टाकून, आपल्या हातातून किंवा पायातून स्टेंट टाकून ते ब्लॉक्स फोडले जातात आणि आपलं हृदय पूर्वीप्रमाणे काम करायला लागतं. किंवा बायपास सर्जरी आहे, ओपन हार्ट सर्जरी आहे. त्याचप्रमाणे जर हृदयाची गती म्हणजे 72 ठोके जर एका मिनिटात होत नसतील तर त्याला पेस मेकर बसवण्याची सुद्धा थेरपी डॉक्टर करतात किंवा अगदी लास्ट स्टेजला हृदय प्रत्यारोपण सुद्धा केलं जातं. बघा, औषधांचा गैरवापर. आता औषधांचा गैरवापर म्हणजे काय? एखाद्या पेशंटला एखादं औषध जर सुटेबल असेल तर तेच औषध दुसऱ्या माणसाला सुटेबल नसतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला वेदनाशामके घेतो, म्हणजे पेन किलर्स घेतो. या पेन किलर्सचा आपल्या नर्वस सिस्टीमवर किंवा आपल्या किडनीजवर खूप वाईट असा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे पेन किलरचं सेवन जास्त प्रमाणात करणं खूप धोकादायक असतं. तसेच प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स. सर्वच अँटीबायोटिक्स सर्वांनाच उपयोगी होतात असं नाही, कारण काही अँटीबायोटिक्समुळे माणसाला ॲलर्जी येऊ शकते, म्हणजे औषधाचा गैरवापर करणं आपल्याला सोयीस्कर नाही. आता बघा, जेनरिक औषधे. आपण जे औषधे बाजारात बघतो ती औषधे खूप महाग असतात आणि म्हणूनच आपल्या इथे काही जेनरिक कंपन्या आहेत ज्या सेम औषधं तोच फॉर्म्युला घेऊन बनवतात. त्यांची किमती सुद्धा खूप कमी असतात आणि ही औषधे जी असतात ती विदाऊट पेटंट बनलेली असतात, म्हणून त्यांचा रिसर्चवरचा खर्च कमी असतो आणि म्हणून अशा प्रकारची औषधे आपल्याला बाजारात कमी किमतीमध्ये मिळतात. अमेरिकेमध्ये जवळजवळ 80% जेनरिक औषधं वापरली जातात आणि म्हणून आरोग्यावर त्यांचा होणारा खर्च खूप कमी आहे. त्यांचं बजेट जे आहे आरोग्याचं ते खूप कमी आहे. आपल्याला सुद्धा हेल्थ कार्ड किंवा जनसमाधान ॲप याच्या मार्फत आपण जेनरिक औषधं मागवू शकतो. आता बघा, जीवनशैली आणि आजार. आपले आहार विहार. आपण आज बर्गर पिझ्झा खायला लागलेलो आहोत, वडापाव खायला लागलेलो आहोत किंवा चायनीजवर ताव मारतोय. तर आपल्या घरात बनलेला सकस आहार आपण खाल्ला पाहिजे. आपली दिनचर्या म्हणजे आपण सकाळी लवकर उठून योग्य प्रकारे व्यायाम केला पाहिजे. योग्य प्रकारे व्यायाम केला तर आपल्या शरीरातील ज्या सर्व कार्यपद्धती आहेत, उदाहरणार्थ डायजेशन असेल किंवा किडनीचं काम असेल किंवा इतर कोणत्याही अवयवाचं काम असेल ते योग्य प्रकारे होऊ शकतं. त्याचप्रमाणे आपल्याला योग्य झोप सुद्धा असायला हवी. आजकाल आपण झोप कमी घेतो, रात्री मोबाईलवर बघत असतो किंवा कम्प्युटर किंवा टीव्ही बघून आपण उशिरा झोपतो आणि सकाळी खूप उशिरा उठतो. त्यामुळे झोपेची सवय आपल्याला योग्य प्रमाणात लागली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे जीवनशैली आणि आजार हे एकमेकांशी खूप रिलेटेड आहेत, तर त्याचा आपण योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. आता बघा, लसीकरण म्हणजे काय? एखादा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आधीच केले जातात. जशी आपल्याला BCG ची लस दिली जाते त्याप्रमाणे या लसी आपल्याला घेऊन
त्याच्यानंतर आयुष्यामध्ये पुढे कधीही पूर्ण लाईफ टाईम आपल्याला तो त्या प्रकारचा आजार होणार नाही. उदाहरणार्थ आपण पोलिओची लस बघतो. आता देवींचं इरॅडिकेशन म्हणजे निर्मूलन आपल्या भारतामधून पूर्णपणे झालेलं आहे, म्हणजे त्याला स्मॉल पॉक्स म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आता पोलिओचं सुद्धा निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने पोलिओचं लसीकरण ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि लवकरच पोलिओ आपल्या भारतातून हद्दपार होणार आहे. तर मुलांनो, आता आपण या सेशनमध्ये काय शिकलो पहा. असंसर्गजन्य रोग बघितले, जे कोणत्याही संसर्गजन्य म्हणजे संक्रामकाशिवाय होऊ शकतात. त्याच्यामध्ये कोणते कोणते रोग बघितले आपण, तर डायबेटीस आहे, कॅन्सर आहे आणि शेवटला जो आपण आजार बघितला तो म्हणजे हृदयविकार. तर हे असंक्रामक असे रोग आहेत. त्यांच्यावर करण्याची उपचार पद्धती म्हणजे कशा प्रकारे प्रथमोपचार दिला जातो, किंवा डायबेटीसमध्ये जर शुगर कंट्रोल करायची असेल तर कशा प्रकारे आपण ते कंट्रोल करायला हवी, कारण आपल्या शरीरातलं इन्शुलिन त्यावेळेला त्याच्यावर ऍक्ट होत नाही. मग आपण कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे आपल्या भातातून, ज्याच्यामुळे शुगर तयार होते, ते भाग आपण काढून टाकले पाहिजेत आणि आपली शुगर 70 ते 140 या कंट्रोलमध्ये कायम ठेवली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे हृदयविकारासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे याच्याविषयी, किंवा त्यांची लक्षणं कोणती आणि त्यांच्यावर उपाय कोणते याविषयी आपण या सेशनमध्ये बघितलं. धन्यवाद.